नमस्कार. आज 3 जुलै प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. आजचा दिवस खूप चांगला आहे मित्रांनो, की प्लास्टिक जे मानवी जीवनाला आणि पृथ्वीला अत्यंत घातक आहे, जे 300 वर्षांपर्यंत जमिनीमध्ये विघटन होत नाही. अशा प्रकारचं जे घातक प्लास्टिक आहे, या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी संकल्प करण्याचा आजचा खऱ्या अर्थानं दिवस आहे. आपण असं संकल्प करूया का, की मी जेव्हा घराच्या बाहेर जाईल भाजीपाला घेण्यासाठी, सामान घेण्यासाठी, तेव्हा घरून कापडी पिशवी घेऊन जाईल आणि त्या कापडी पिशवीमध्ये सामान घेऊन येईल. अशा प्रकारच्या आपण संकल्प करण्यासाठीचा हा दिवस आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक किती घातक आहे. मानवी जीवनासाठी असेल, पृथ्वीसाठी असेल, सर्व बाबतीमध्ये प्लास्टिक आपल्याला घातक ठरू लागलेलं आहे. स्वच्छ सुंदर गाव प्लास्टिकमुळे अस्वच्छ झालेले आहे. आपण कुठल्याही गावामध्ये गेलो, शहरामध्ये गेलो, उकिरड्यावरती, मोकळ्या प्लॉटवरती, रस्त्याच्या कडेला, जिथे जिथे म्हणून मोकळी जागा असेल त्या त्या ठिकाणी, इवन आज मितीस शेतामध्ये देखील प्लास्टिक सगळीकडे साचलेलं दिसतंय. आणि या प्लास्टिकमुळे खऱ्या अर्थानं पर्यावरण धोक्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी जरी लोटला तरी देखील प्लास्टिकचं विघटन होत नाही. आणि त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर कमीत कमी करूया. विशेषतः प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करूया. आणि या संदर्भात आपल्याला काय करता येईल, छोट्या छोट्या गोष्टी करूया, की ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचं वितरण करूया. आणि प्लास्टिक पिशवी मुक्त भारत करण्यासाठी आपण काय समाजाला देऊ शकतो अशा प्रकारचं काम करूया. आमचे मित्र आहेत ॲडव्होकेट प्रवीणजी झवर म्हणून. दरवर्षी ते हजारो पिशव्या वाटतात. का वाटतात कापडी पिशव्या हजारो? तर प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरण धोक्यात येत आहे आणि त्यामुळे स्वतःच्या खर्चातून ते हजारो पिशव्या वापरून या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो अशा प्रकारचा संकल्प करतात. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येईल. मग चहाची गाळणी ज्या ठिकाणी असेल हॉटेलवर वगैरे, तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती की चहाच्या गाळणीमधून जो चहा आपण पितो त्यामध्ये प्लास्टिकचे काही कण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल का की चहाच्या गाळणीऐवजी लोखंडी गाळणी वापरा. आपल्या घरामध्ये चहाच्या गाळणीऐवजी लोखंडी गाळणी आपण वापरू शकतो. आपल्या घरामध्ये जे दूध येतं प्लास्टिकच्या पिशवीतून, ते दुधाची पिशवी तर आपण सेग्रिगेट करतो, परंतु जो कोना आहे तो कोना वेगळ्या बाजूला आपल्याला सेग्रिगेट करता येईल का? तो 1 लिटरची जी पाण्याची बॉटल आहे त्या पाण्याच्या बॉटलमध्ये तो साठवता येईल का? याशिवाय आपल्या घरामध्ये चॉकलेट्स येतात, रॅपर्स येतात, रबर येतात. हे रबर देखील त्या 1 लिटरच्या पिशवीमध्ये बॉटलमध्ये आपल्याला टाकता येईल का? असे छोटे छोटे संकल्प आपण करूया आजच्या दिवशी. आणि नक्कीच माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर करूया. आणि ज्यांना शक्य आहे, आर्थिकदृष्ट्या जे सक्षम आहेत, त्यांनी कापडी पिशव्यांचं वितरण करूया. धन्यवाद.